मी काय म्हणते ऐकलं का? अगं आंघोळ तरी होते लगेच कशाला जेवणाचं काढत दिसतो? अहो जेवणाचं नाही, मग ती रुपाली कुठं दिसेना घरात. दिसना म्हणजे बघ की जरा व्यवस्थित. अहो नाही बघितलं मी सगळीकडे, कुठंच सापडत नाहीये. सापडत नाही हा म्हणजे चायला अशी कशी जाते ती? अहो, एक मिनिट रुपाली मी सांगतो रुपाली अहो तिकडे नाही ती, बघितलंय तुम्ही मी. काय करता स्वयंपाक करायची हे बघायचं ना आधी. फोन कडे माझा अहो ती काय की एक मिनिट थांबा. हॅलो 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 एक मिनिट थांब मी बघून आलो तिला. अहो तशीच कुठं चालले, असेच कुठं चालले? ए एक मिनिट कपडे कुठे आहेत माझे? ते- शर्ट कुठे माझा? अहो, पॅन्ट कुठे माझी? परव्या अरे रुपाली दिसली तुला सकाळपासून? नाही, सूरज कुठे आहे? तो सकाळीच बाहेर गेलाय. कुठे गेलाय? ते काय बोलला नाही मला. पळून गेली नसतील ना दोघं? तू लगेच दुसऱ्या टोकाला कसा जातोस रे? अरे आपली पोरं एवढी येडी आहेत का? परभ्या गेली आबरू तर माझी जाईल. तुझं काय जात आहे बोलायला? किसन किसन हॅलो उपसरपंच, या साल्याला मारला पाहिजे. चोर हरामखोर साला. ओ सरपंच, जे झालंय ते बरोबर झालेलं नाही. आता याची काय ती शिक्षा तुम्हीच ठरवा. आतापासून एक गाव तुला वाळीत टाकतंय किसने, आणि ती जमिनीची मालकी इसरायची. आता या गावामध्ये तू कसा जगतो ते बघतोच आम्ही. नाही नाही असं करू नका सरपंच. त्याच्यात याची काही चूक नाही ना. तुला तर वेशीच्या आत येऊ देत नाही मी. तुम्हाला जे काही करायचं ना ते मला करा, पण याच्याशी असं वागू नका. खरंच याचा काही दोष नाहीये त्याच्यात. कोणाची चूक आहे ते आम्हाला माहितीये. तुझं पोरग पळून घेऊन गेलं त्या रुपालीला, लग्न केलं त्याने. चला 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 निघा. चला निघा, ए, चला. त्या मायला दोघं जोडी नाहीत की. तुझ्याच राय आमच्या नाकाखालनं पोरीला घेऊन जाऊन पळून लग्न करतोय. हरामखोर साला. सोडा त्याला. तुम्हाला काय वाटतं आम्ही लग्न केलंय? मग असं कसं लग्न करू आम्ही? अरे आमची जात वेगळी नाही का? म्हणजे हे लग्न झालंच नाही का काय? नाही नाही झालंय. लग्न झालेलेच नाही, केलंच नाही आहे. ए फ्रीजात गे रे. ए म्हशी घ्यात. ए चटी घाल रे. म्हशीला कान पडात मारीन. तारेवर घाल जा. चलो कर. किसन मामा माझं चुकलं. रुपाली माझं चुकलं. मला मार, मला मार. नाही ठीक आहे. अरे मार ना मला, मी तुला सांगतोय. अरे ठीक आहे. अरे राजा, अरे एवढा आग्रह करतोय तर मार की. मार मार ना. अहो ठीक आहे. बरं ठीक आहे. ए बजा मार ना, तू मार. मार ना. ए बच्चा, ए त्याची एवढी इच्छा आहे तर मार की. मार मार बाबू बजा, तूने तो सचमुच बजा दिया. ओ किसनराव, मी काय म्हणतो डन करून टाका बघू. नाहीतरी या 5 पोरांपैकी कोणाला तरी टेंडर मिळणार आहे का नाही? अहो कलाल धर बाबा त्याला. तात्या हा हे बघ किसने, तुझी जमीन मी तुला परत करतोच. वर तुला मी 50 एकर जमीन देतो. मग माझ्याकडून 50 तोळ सोनं आणि 5 लाख वरून. आणि तुम्ही एवढा करता तर आम्हाला काही येत नाही का काय? किसनराव 60 तोळे सोनं आणि 10 लाख रुपये. तात्या तुम्ही बोला. एक मिनिट. हे समजा तुम्ही देणार आहे? देणारच. एक किसने इकडे येतो. एक किसने हे समजा मी तुला देतो. यांच्याकडनं घेऊन. काय चाललंय? बोली लावताय?
का लिलाव आहे? कुणाशी लग्न करायचं हे मीच ठरवणार हं? दुसरं कुणीही नाही. सूरज, आपली पिशवी काढ. काय पिशवीमध्ये हा? ही आपल्या गावची माती. मी आणि सूरज पुण्याला गेलो होतो माती परीक्षणासाठी, आणि आपल्या गावातल्या या मातीचा संपूर्ण अभ्यास करून असं लक्षात आलंय की या मातीत कमी पाण्यात पण आधुनिक तंत्रज्ञान वापरून जर शेती केली तर उत्तम पीक येऊ शकतं. म्हणूनच तुम्ही आता शेती करायची. हीच तुमची परीक्षा आहे. अरे वा आज शेती, उद्या पोहण्याच्या स्पर्धा. परवा म्हणाल याच्या बी स्पर्धा घ्या, धावण्याच्या. उद्या अप्रप्री अप्रप्री काय रे किसन्या, हे काय काढलंस नवीन हा? काका, नवीन कुठे, जुनच आहे की. कसं आहे ना, तुम्हाला सगळं सोपं लागतं. कशाची म्हणून जबाबदारीच नकोय. बायकोला मुलगा होत नाही, माहेरी पाठवा. मुलगी होणार आहे, पाडा. आणि चुकून झालीच तर टाकून द्या. अहो, बायकोला मुलगा होत नाही हा काय तिचा दोष आहे? मुलगा होणार की मुलगी हे फक्त पुरुषावरच अवलंबून असतं. आणि मुळात मुलगी होणं हा काय दोष आहे? जमिनीचं काय, तर जमीन पिकत नाही म्हणून विकून टाकायची. म्हणजे थोडक्यात काय, तर सगळ्यातून नुसता पळ काढायचा. राहू दे. आणि काहीच नाही जमलं तर लटकून घ्यायचं, नाही तर विष प्यायचं. काय हो, शेतकऱ्याच्या बायकोने आत्महत्या केल्याची बातमी ऐकली नाहीये मी. कधी विचार केलाय ती पुढे तिचं तिचं कसं करत असेल, कशी वाढवत असेल पोरांना? तुम्हाला ना बाईबद्दल रिस्पेक्ट, ना जमिनीबद्दल रिस्पेक्ट. सूर्या, रिस्पेक्ट म्हणजे लव. ए गप्पे, उगाच काहीतरी बडबडते. ए पोरी, हल्ली शेती पिकते कुठे ग? ओ, शेती पिकत नाही हा काय फक्त जमिनीचा दोष आहे? तुम्हीच काय केलं नाही, काही कष्टच घेतले नाही तर कसं होईल? बसे, नाही झालं, नाही बोललीस हा? या शहरातल्या माणसाने इकडून बोलायला काय जाते? आपणही घेऊ लागलो, ऐकू लागलो. हे ते कुंडीमध्ये झाडं लावता ना तुम्ही, तुम्हाला वाटतं आम्हाला पण येते शेती? बोलणं सोपं आहे. इथं ना पाऊस ना पाणी, पडल्या तर डायरेक्ट गाराच पडतात. कशी करणार शेती? होय, खत महाग, बियाणं महाग, औषध पिऊन मरायचं म्हणलं ते महाग. बर, सरकारला काय जाते? करोडो रुपयाचं पॅकेज जाहीर करते. ते शेतकऱ्याच्या हातात काय मिळतं त्यापैकी 200 रुपयाचा चेक. किती? 200 रुपये. हे तो पांडा, त्याला किती मिळालं होतं रे? 45 रुपये. 45 रुपये नुकसान भरपाईचा चेक. म्हणून लटकून घेतलं त्याने झाडाला. काय नाही जमलं तर झाडाला लटकून घ्यायचं, विष प्यायचं. काय बोलणं सोपं आहे बाई? शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची हौस नसती बर का. काय या देशामध्ये शेतकऱ्याला किंमतच नाही ना. शेतकरी म्हणजे झिरो आहे, झिरो, मोठा झिरो. तुमच्यासारख्या पोरी चपराशाच्या पोराशी करतील लग्न. शेतकरी नकोय कोणाला. मी करेन ना, मी आनंदाने लग्न करेन शेतकऱ्याशी. अगं चल ग, बोलणं सोपं आहे. अरे आज अख्ख्या गावात मी एकटीच आहे लग्नाची. कुणामुळे? हा, कशामुळे? तुम्ही लोकांनी बायका मुली मारल्यामुळेच. उद्या खायला मिळणार नाही जर तुम्ही शेती करायची सोडली तर. मग काय खाणार? काळू आणि विटा. माझं ठरलंय, आता जो कोण शेती करेल मी त्याच्याशीच लग्न करणार. ए बास, ए बास, लय झाला तमाशा. चले निघाले सगळे. माहिती होतं मला हे असंच होणार आहे. यांना काय जमतीये रे शेती? मी तयार आहे शेती करायला. तू तयार झालास हे आता झालं की सगळं. चल आपण डायरेक्ट लग्नच करू. आम्ही पण तयार आहे. किंवा आधी बोललेला आहे, किंवा आधी बोललेला आहे. नंतर मग मी पण तयार आहे. अरे